मग नाही मला एक म्हणायचे तुम्ही याचे छोट्याला एवढं हे माझ्याने इच्छाच नाही करत मी त्यांना सांगितलं। येवला मार्केट कमिटीमध्ये दसऱ्याच्या पहिल्या मंगळवारी भरणारा बाजार हा या वर्षभरातला सर्वात मोठा घोडे बाजार असतो। तसं बघायला गेलं तर वर्षभर दर मंगळवारी या ठिकाणी घोडे बाजार हा भरत असतो। या बाजाराला साधारणतः 300-350 वर्षांची परंपरा आहे। येवला शहर संस्थापक आमचे पूर्वज राजे रघुजी बाबा शिंदे यांनी या घोडे बाजाराची या ठिकाणी सुरुवात केली होती आणि ती अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे। येवला शहर मार्केट नाशिक जिल्हा तालुका येवला इथे आज नवरात्रानिमित्त दसऱ्याचा बाजार भरतो। दसऱ्याच्या आगल्या दिवशी जो आठवडा येतो बाजार मंगळवार त्या दिवशी भरपूर मोठा घोड्यांचा बाजार भरतो। तर इथून बाहेर देशातून घोडे आलेले आहे। राजस्थान, पंजाब, मारवाड, काठेवाड ऑल महाराष्ट्रातून घोडे आलेले आहे। महाराष्ट्रातले भी भरपूर जण आलेले आहे घोडे खरेदी विक्री करायला आणि हजारोच्या संख्येने घोडे आहेत। और किमती भी तशाच आहे, लाखाची 50, 60, 1.5 लाख 2 लाख असे भरपूर जसा घोडा असेल त्या क्वालिटीतली किंमत आहे। माझं नाव श्रुती पाटील, मी पालघर येथून आली आहे। आजपर्यंत मी ऐकून होते की भारतातील महाराष्ट्रामध्ये येवले येथे घोड्यांचा खूप मोठा बाजार भरतो, पण आज मी तो स्वतः बघितला। येथे 50,000पासून 5 ते 6 लाख किंवा त्याहूनही जास्त किमतीचे सुद्धा सुंदर सुंदर घोडे आहेत। सो आम्हाला सुद्धा आवडला तर आम्ही सुद्धा इथून घोडा घेऊ। मी घोडे खरेदी विक्री करायचं काम करतो। मी तर एक घोडे आणलेत मी विकायला, लहान मोठे बच्चे आहेत ज्याच्यात, एक 4 माद्या आहेत ज्याच्यात, म्हणजे 4 फिलीज आहे आणि बाकीचे नर घोडे आहेत सगळे, म्हणजे कोल्ट आहे, काही मोठे आहे। एक नुकरा घोडा आहे आपल्याकडं, एक 64+ हाईट आहे एकाची 65+ हाईट आहे। असे 2 घोडेत आणलेत आपण विकायला। परत बाकीचे लहान लहान बच्चे आहेत, एक 4 महिन्यापासून तर 17-18 महिन्यापर्यंत घोडे आहेत आपल्याकडे, बच्चे लहान बच्चे विकायला। बालभौरीचे क्लिअर आहेत, देवमन वगैरे आहेत त्यांना। पंचकल्याण आहे काही का व्हाईट आहे पूर्ण स्पॉटलेस नुकरा। पंचकल्याण मादी आपल्याकडं म्हणजे फिली। बाकी ब्लड लाईनचे पण आहे आपल्याकडे, कोल्ट आहे मोरमुकुटचा आहे डायरेक्ट, तो सायर बाय मोरमुकुट आणि ग्रेट गॅरंट साइड बाय दिलबाग रनिया स्टड फार्म। मोरमुकुटचा जो कोल्ट आहे तो आपल्याकडे पंचकल्याण मध्ये, ब्लॅक पंचकल्याण मध्ये, तो पण आपण इथं विक्रीसाठीच आणलाय।